पेपरफुटी संदर्भात सरकारनं मोठा निर्णय घेतलाय, तर माध्यमिक शाळांचं तासिका नियोजन कोलमडलंय. ऑगस्टपासनं CKYC 2.0 लागू होणार आहे, तर पाकिस्तानमधील सर्व महत्त्वाचे निर्णय मुनीर घेत आहेत. वांद्रे वर्सोवा सी लिंक कधी पूर्ण होणार? जुर्गन क्लोप जर्मनी संघाचे प्रशिक्षक होणार का? मलायका खेसारी लाल यादववर भडकलीये. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 25 जुलै वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे नीट पेपरफुटीची. नीट पेपरफुटीवरनं झालेल्या गदारोळ आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेमध्ये मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. शुक्रवारी संस्थेनं 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. यापैकी काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईही करण्यात आलेली आहे. यानंतर आणखी सुधारणात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. पेपरफुटीवरनं वादात सापडल्या NTA व्यापक पुनर्रचनेचा हा एक भाग आहे. सूत्रांनुसार सरकार संस्थेच्या संरचनेत व्यापक सुधारणा करण्याची योजना आखतंय. पुढल्या महिन्यात TNTची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे आणि त्यात तिच्या कार्यपद्धतीत आणि प्रशासकीय प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. एजन्सीच्या आउटसोर्सिंग प्रणालीमध्ये सुद्धा मोठा बदल होणार असल्याचं वृत्त आहे. परीक्षा आणि इतर प्रक्रिया पार पाडण्याच्या सध्याच्या पद्धतीचा आढावा घेतला जातोय. तज्ज्ञ समितीच्या शिफारसींच्या आधारे नवीन प्रणाली लागू केली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटण्यासारख्या घटनांना पूर्णपणे प्रतिबंध करणारी आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची पारदर्शकता तसंच विश्वासार्हता बळकट करणारी प्रश्नपत्रिका गळती मुक्त परीक्षा प्रणाली तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात माध्यमिक शाळांची. मागल्या 10 वर्षांपासून जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होते. शाळा सुरू होऊन 1.5 महिन्याचा कालावधी उलटून गेलाय आणि आज तागायत वेळापत्रकानुसार तासिका सुरू करता आलेल्या नाहीयेत. महत्त्वाच्या विषयांचे शिक्षकच नसल्यामुळे शैक्षणिक नियोजन पूर्णपणे कोलमडलंय. एका शिक्षकावर 2 ते 3 शिक्षकांच्या तासिका चालवण्याची वेळ आलेली आहे. मोठ्या संस्थांच्या शाळांमध्ये सुद्धा संगीत शिकवणाऱ्या शिक्षकाला गणिताचा तास घ्यावा लागतोय. त्यातच मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमामुळे वर्गांमध्ये तासिकाच होत नसल्याची गंभीर बाब पालकांनी समोर आणली आहे. सरकारनं 2017 मध्ये पवित्र पोर्टल कार्यान्वित केल्यानंतर संस्थांचे अधिकार काढून ते शासनाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यांच्याकडनं अपेक्षित अशी कारवाई होत नसल्यामुळे शिक्षकांची संख्या दरवर्षी कमी होत गेली आहे. जिल्ह्यात अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये फक्त 1908 शिक्षक उरलेले आहेत. यात साधारण 278 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. त्यातच सुरू असलेल्या मतदार यादीसाठी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी 60% शिक्षकांना घेण्यात आल्यामुळे वर्गांमध्ये तासिकाच घेतल्या जात नाहीयेत. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात सेंट्रल नो युजर कस्टमर 2.0ची. भारतातील आर्थिक सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होणार आहेत. सरकार आणि वित्तीय नियामक सेंट्रल नो युजर कस्टमर 2.0 प्रणाली लागू करण्याची तयारी करत आहे. याची सुरुवात ऑगस्ट महिन्यात बँका आणि विमा कंपन्यांपासून होणार आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड आणि ब्रोकरेज कंपन्या यात सामील होणार आहेत. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना प्रत्येक वेळी नवीन आर्थिक उत्पादन खरेदी करताना किंवा खाते उघडताना वारंवार KYC कागदपत्र सादर करावी लागणार नाहीत. CKYC 2.0 या अंतर्गत ग्राहकांना फक्त एकदाच आपली संमती द्यावी लागणार आहे. त्यानंतर बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्था एका केंद्रीय नोंदणीमध्ये संग्रहित केलेल्या सत्यापित माहितीमध्ये थेट प्रवेश करू शकतील. यामुळे खातं उघडणं,
विमा पॉलिसी खरेदी करणं किंवा इतर वित्तीय सेवा मिळवण्याची प्रक्रिया लक्षणीयरित्या वेगवान आणि सोपी होणार आहे. हा प्रकल्प भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ आणि विमा नियामक IRDAI यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येतोय. सध्या यामध्ये बँका आणि विमा कंपन्यांचा समावेश केला जातोय. म्युच्युअल फंड आणि ब्रोकरेज या कंपन्यांचा या वर्षाच्या अखेरपर्यंत समावेश होण्याची अपेक्षा आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आसिम मुनीर यांची. आसिम मुनीर लष्कर प्रमुख झाल्यापासनं पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त सारख्या देशांशी आपली मैत्री वाढवतोय. पाकिस्तानी सरकारनं सुरक्षेसाठी सौदी अरेबियामध्ये 8,000 सैनिकही पाठवले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतीय हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी तुर्कीनं पाकिस्तानला ड्रोन पुरवले होते. आता या पाकिस्तानी राजनैतिक धोरणाबाबत एक मोठा खुलासा समोर येतोय. या सर्वामागे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर आहेत. मुनीर यांच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानी सरकार परराष्ट्र धोरणावर अधिक लक्ष केंद्रित करतंय. मुनीर आपलं स्थान मजबूत करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचा एक साधन म्हणून वापर करतायत. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे वांद्रे वर्सोवा सी लिंकची. मुंबईच्या वाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडनं वांद्रे वर्सोवा दरम्यान सुमारे 10 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू उभारला जाणार आहे. या महाकाय सागरी सेतूचे 33% काम पूर्ण झालेले आहे. पुढल्या 2.5 वर्षात म्हणजेच 2028च्या अखेरीस पूर्णत्वास तो येणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटेल असा विश्वास MSRDCचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांनी व्यक्त केला. MSRDC कडनं उभारल्या जाणाऱ्या वांद्रे वर्सोवा सी लिंकला ठिकठिकाणी 4 कनेक्टर असणार आहेत, ज्यामुळे वांद्रे, खार, सांताक्रूज, जुहू, अंधेरी, वर्सोवा परिसरातील वाहनधारकांची वाहतूक कोंडीतनं सुटका होऊ शकेल. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यंदाही निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर जर्मनी संघाचे मुख्य प्रशिक्षक बदलले जाणार असून जुर्गन क्लोप यांची नियुक्ती जवळपास निश्चित समजली जाते. जर्मन फुटबॉल संघटना लवकरच जुर्गन क्लोप यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. क्लोप सुद्धा ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं समजतंय. 2024 मध्ये लिव्हरपूलचे प्रशिक्षक पद सोडल्यानंतर क्लोप कोणत्याही संघाचे अथवा क्लबचे प्रशिक्षक नव्हते. 2030 मधल्या पुढल्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत क्लोप यांचा कालावधी असणार आहे. यामध्ये 2028 मधील युरो अजिंक्यपद सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येते. तिनं भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव याच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओवर तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलाय. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे अभिनेत्रीनं खेसारीच्या वागण्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे, जिथे खेसारी लाल यादव फोटोग्राफर आणि पाहुण्यांना पोज देण्यासाठी पोहोचला होता. त्या ठिकाणी एक कुत्रा शांतपणे झोपलेला होता. व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार तो कुत्र्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न करत असून एका व्यक्तीनं त्याला पायाला बाजूला सारलं, खेसारीच्या समोरून हटवलं. हा प्रकार उपस्थितांसमोर घडला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. प्राण्यांवर नितांत प्रेम करणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच पुढे असणारी मलायका या प्रकारामुळे प्रचंड संतापली. ती म्हणालीये, हे लोक कोण आहेत आणि हा माणूस कोण आहे जो उभा राहून पोज देतोय, मूर्ख. अशा शब्दात तिनं खेसारीची खरडपट्टी काढलीये. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.